राज ठाकरे हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. महाराष्ट्रामधल्या अनेक घडामोडींवर त्यांनी अलीकडच्या काळामध्ये भाष्य केलेलं. मग अहमदाबादला विमान कोसळलं, ड्रीमलाइनर, त्याच्यावर ते बोललेले आहे. परवा इंद्रायणी नदीवरचा जो पूल कोसळला त्याच्यावर त्यांनी त्यांचं भाष्य केलेलं आहे. राज ठाकरे या राज्याचे नेते आहेत, एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्याच्यामुळे ते काय बोलतायत आणि काय बोलणार आहे त्याच्यावरती मी आता भाष्य करणं बरोबर नाही. ते काय बोलतात ते आम्ही सुद्धा ऐकू नक्कीच. तुम्हाला जे अपेक्षित आहे त्याच्यावर नक्कीच बोलतील ते असं मला वाटतंय. उद्या शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन आहे, लक्षात घ्या. उद्या शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन आहे. मूळ शिवसेनेचा, डुप्लिकेट शिवसेनेचा नाही. आणि त्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा अनेक विषयांवरती आपल्या भूमिका स्पष्ट करतात. ज्याविषयी लोकांच्या मनामध्ये काही शंका आहेत, संभ्रम आहेत, उत्सुकता आहे, असे अनेक विषय आहेत. त्या विषयावरती उद्धव ठाकरे उद्या बोलतील अशी सगळ्यांना अपेक्षा आहे आणि नक्कीच ते बोलतील. आज राज ठाकरेंची पत्रकार परिषद आहे, उद्या उद्धव साहेब बोलणार आहेत. खरं तर चांगलं आहे ना, एकत्र येणाऱ्यावर काय खरं तर चांगलं आहे ना. याच्यामध्ये शंका घेण्याचं कारण काय? आम्ही स्वतः या सगळ्याच्या बाबतीमध्ये पहिल्या दिवसापासून एका चांगल्या भूमिकेतून चर्चा करतो आहोत. पण शेवटी उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे जे दोन बंधू आहेत, त्यांचे पक्ष जरी स्वतंत्र असले तरी शेवटी ते दोन बंधू आहेत. आणि मला खात्री आहे आमच्यासारख्या चाहत्यांना की नक्कीच महाराष्ट्राच्या कल्याणाचं आणि मराठी माणसाच्या उद्धाराचं असे निर्णय घेतले जातात. बघा, मुख्यमंत्री, या राज्याचे मुख्यमंत्री हे एक राजकारणातले कारस्थानी गृहस्थ आहेत. त्यांची कोणती चाल ही सरळ नसते आणि मराठी माणूस किंवा महाराष्ट्राच्या हिताची तर अजिबात नसते. हे भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे. मी मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही, हे त्यांचं धोरण आहे. फोडा, झोडा आणि राज्य करा. हिंदूंची एकजूट तोडा, मराठी माणसाची एकजूट तोडा आणि राज्य करा, हे त्यांचं धोरण आहे. आणि मग त्यासाठी या धोरणामध्ये त्यांना सलीम कुत्ताही चालतो, इक्बाल मिर्चीही चालतो, उद्या दाऊद इब्राहिम चालेल. हे त्या पक्षाचं धोरण आहे. आमचं तसं धोरण नाही. आम्ही एका वैचारिक भूमिकेतून काम करणारे लोक आहोत. जसं काल माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं की जे भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेले आहेत त्यांच्याबरोबर आम्ही हात मिळवणी करणार नाही. पक्क धोरण. हा, बोला. शरद पवार काल बोलताना म्हणाले की संधी साधू लोकांना सोबत घ्या. नाही, संधी साधू लोक, विचार, आंबेडकरांच्या विचारांचे जे लोक आहेत त्यांना सोबत घ्या, मात्र संधी साधू लोकांना सोबत ते योग्य तेच बोललेले आहेत. आणि मी वारंवार तेच सांगत होतो की माननीय शरद पवार साहेब अशा प्रकारच्या कोणत्याही प्रवृत्तींना जवळ करणार नाही. शाहू फुले आंबेडकर हा जसा या राज्याचा